आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, दीनदुबळ्यांचा कैवारी, सगळ्यांची विठू माऊली म्हणजे पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण. पुराणापासून या पंढरपुराला कैक नावाने ओळखले जाते, जसे पौंडरीकपूर, पुंडरीकपूर, पंढरीगे, पंढरगे आणि संतांच्या काव्यात पंढरी. संतांनी तर याची तुलना थेट वैकुंठाशी केली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका मने हे पेट, भूमीवरी हे वैकुंठ. तर संत बहिणाबाईंच्या शब्दात, पंढरी सारखे नाही क्षेत्र कोठे, जरी ते वैकुंठ दाखवले. या पंढरपुरात आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिकाचे मंदिर, चंद्रभागा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विष्णुपद, इस्कॉन मंदिर आणि अजून बरीच ठिकाणं. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपली सोबत असू द्या आणि इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पंढरपुरात येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बस उपलब्ध आहेत. पंढरपुरात पोहोचल्यानंतर ओढ लागते ती चंद्रभागेची. एसटी स्टँडपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर चंद्रभागा आहे. भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा आपल्यासोबत माऊलींची इंद्रायणी, त्याचबरोबर भामा आणि निरेला सोबत घेऊन पंढरपुराला चंद्राकृती वळसा घालते आणि येथे चंद्रभागा हे नाव धारण करते. चंद्रभागेचे महत्त्व सांगताना तुकोबाराय म्हणतात, अवघेच तीर्थ घडले एक वेळा, चंद्रभागा डोळा दिथलिया. चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची लगबग दिसून येते. काहींना इथं तीर्थस्नान करायचं असतं, तर काही जण इथं दिवा अर्पण करतात. मस्तकी टिळा लावून आपण निघतो भक्त पुंडलिकाच्या दर्शनाला. चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होते. पुंडलिकाने पांडुरंगाला उभे राहण्यासाठी वीट दिली. याच विटेवर पांडुरंग आस्तागायत उभा आहे. विठ्ठलाला विटेवर उभे करण्याचे सामर्थ्य पुंडलिकाच्या भक्तीत होते. पुंडलिक मंदिराच्या अगदी जवळच पुंडलिकाच्या आई वडिलांचे मंदिरही आहे. पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचे दर्शन करण्याची प्रथा आहे. म्हणून तर विठ्ठलाच्या अगोदर पुंडलिकाला स्थान दिलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा नामघोष त्याचंच उदाहरण. भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून पैलतीरावर गुलाबी रंगामधील कोणत्याही राजमहलापेक्षा काकणभर सरस दिसणारं ठिकाण हे इस्कॉन मंदिर आहे. पैलतीरावरून इथं येण्यासाठी अल्प दरात नावेची सोय आहे. इथं पोहोचताच आपल्याला सुरुवातीला दिसतं ते श्री चंद्रभागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मंदिरामधील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहावी आणि पाहतच राहावी अशी आहे. या मंदिराची रचना एखाद्या भल्या मोठ्या राजवाड्यासारखी आहे. मंदिराच्या प्रभुपादद्वारातून पुढे आल्यावर पंढरपुराचं सुंदर रूप बघून मन प्रसन्न होतं. मंदिराच्या प्रभुपाद घाटावरून दिसणारा पंढरपुराचा नजारा एकदा तरी अनुभवायला हवा. देऊळवाड्यापासून साधारण 2.25 किलोमीटर अंतरावर विष्णुपद हे ठिकाण आहे. वाटेतच उजव्या हाताला संत जनाबाई यांचे मंदिर आहे. सुळाचे पाणी इथंच झालं होतं. संत जनाबाई यांच्यावर देवाचे दागिने चोरीचा आरोप होतो. शिक्षा म्हणून त्यांना सुळावर चढवायचं होतं. निर्दोष असणाऱ्या जनाबाईने पांडुरंगाचा दावा केला आणि पांडुरंगाच्या कृपेने सुळाचे पाणी झाले. पुढे गेल्यावर चंद्रभागा नदीत 16 दगडी खांबावर उभे असलेलं टुमदार छोटेखानी मंदिर आहे. ते म्हणजे विष्णुपद.
या ठिकाणची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. एकदा कृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेच्या शोधात आले. सोबत गाई गोपाळही होते. ते ज्या दगडावर थांबले त्या दगडावर परमात्मा आणि गाई गोपाळांच्या पावलांचे ठसे उमटले, जे आजतागायत तेथे आहेत. पक्ष्यांची किलबिलाट आणि बाजूला चंद्रभागेचा विस्तीर्ण आणि तितका शांत प्रवाह मन स्थिर करून जातो. विठ्ठल मंदिरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर संत कैकाडी महाराजांचा मठ आहे. मठामध्ये जायचे झाल्यास आपल्याकडे किमान 1 तासाचा तरी अवधी असावा. मठाचा आकार विस्तीर्ण आणि चक्रव्यूहासारखा आहे. पावलागणिक दिसणाऱ्या देवी देवतांच्या मूर्त्या तितक्याच सुंदर, सुरेख आणि बोलक्या आहेत. आपल्या संतांची जीवनगाथा सुंदर आणि सुबक मूर्तींच्या स्वरूपात इथे रेखाटली गेली आहे. रामायण महाभारत असो किंवा आधुनिक देखावे यांचा कल्पक मेळ आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. ही स्वप्नमय नगरी डोळ्यात किती साठवू या प्रश्नासह आठवणींचा भरगच्च पिठारा सोबत घेऊन आपण या मठातून बाहेर पडतो. गजानन महाराज मठ हे ठिकाण विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे. या मठाचे प्रवेशद्वार एखाद्या राजमहालाप्रमाणे सुंदर, सुबक आणि भव्य आहे. कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर संगमरवरामध्ये कलाकुसरयुक्त गजानन महाराज यांचे मंदिर दिसते. मठातील शांतता, सुव्यवस्था, स्वच्छता, निवास आणि शिस्त या पंचतत्वामुळे हा मठ इतरांपेक्षा मोठा वाटतो. या मठात अल्पदरात भक्त निवासाची सोय केली गेली आहे. कुटुंबासोबत आल्यास राहण्याचा हा उत्तम पर्याय आहे. विठ्ठल मंदिरापासून 3.25 किलोमीटर अंतरावर यमाई तलावाशेजारी तुळशी वृंदावन हे उद्यान राज्य वन विभागाने साकारले आहे. यामध्ये 25 फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती आहे. या मूर्तीची भव्यता आणि सुंदरता एकदा तरी नक्कीच पाहायला हवी. यमाई तलाव, हिरवीगार झाडं यामुळे वातावरण प्रसन्न वाटतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांची जीवनगाथा सुंदर अशा भित्तिचित्रांच्या स्वरूपात इथे रेखाटली आहे. भक्त पुंडलिकाचे दर्शन झाल्यावर पावलांना कधी वेग येतो आणि कधी ती विठ्ठल मंदिराकडे वळतात हे कळतच नाही. विठ्ठल मंदिराचा परिसर भाविकांनी आणि विविध दुकानांनी नेहमीच गजबजलेला असतो. विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक मूर्तीची दुकानं आपल्याला इथं पाहायला मिळतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी आहे. आपण समाधीचं दर्शन घेतो आणि संत नामदेवांच्या भेटीला निघतो. संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त. विठ्ठल चरणी कायम असावं अशी संत नामदेवांची इच्छा. नामदेव पायरीवर माथा टेकून आणि पाय न ठेवता आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यावर समोर सावळ्या विठ्ठलाची मूर्ती दिसते. कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगे 28 याच विटेवर उभा आहे. याचसाठी केला होता अट्टाहास याची अनुभूती आपल्याला पांडुरंगाचे दर्शन केल्यावर होते. मंदिराच्या आवारात विठुरायाच्या सोबतीला परिवार देवता आहेत. यामध्ये खंडोबा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, मारुती मंदिर आदी मंदिरं आहेत.